दरम्यान एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार भाजपमध्ये गेलेले आहेत। पाडवी यांचे नाव रूपाने मात्र सुरेश पाडवी यांनी आता एक तासाभर अगोदर जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे भरत राजपूत यांच्या ऑफिसमध्ये येऊन पक्षप्रवेश केलेला आहे। तसं त्यांनी मी आता भाजपमध्ये दाखल झाल्याचंही म्हटलं आहे। एकूणच या संपूर्ण घडामोडीनंतर एकीकडे भव्य आणि भाजपचा वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र भव्याचा जो उमेदवार आहे, विद्यमान उमेदवार, तोच भाजपमध्ये आल्यानं भुवया उंचावलेल्या आहेत आणि एकंदरच आता राजकीय समीकरणे डावण्याची ती बदलल्याचं चित्र दिसतंय। आता याचा नक्कीच फायदा तिथल्या भाजपच्या उमेदवारावर होईल असं बोललं जातंय। अगदी थोड्या वेळापूर्वीच पैसे वाटपाचा आरोप झालेला होता आणि भाजपकडून छोट्या पक्षांना संपवलं जातंय पैशाच्या मुबलक्यावर हा सर्व प्रकार होत असल्याचा आरोप सुद्धा